कापूस पिकावर दुसरी आणि अतिशय महत्त्वाची फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे, केव्हा घेणं गरजेचं आहे आणि कोणत्या कीटकनाशकांची औषधांची घेणं गरजेचं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती इथं देण्याचा मी तुमचा मित्र विशाल प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, आपण दरवर्षी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही जी दुसरी फवारणी आहे तर ती अतिशय महत्त्वाची का असते माहिती का? कारण या टायमाला आपलं कापूस पीक 50 ते 60 दिवसाच्या आसपास गेलेलं असतं आणि याच टायमाला आपल्या कापूस पिकावरती महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तिथं झालेला असतो आणि याच टायमाला आपल्या कापूस पिकाला पातेधारणा फुलधारणा अवस्था ही चालू झालेली असते। मग नेमकं दुसरी फवारणी करताना आपल्या कापूस पिकावरती कोणत्या कोणत्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो अतिशय थोडक्यात जाणून घेऊया। मित्रांनो, 50-60 दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकावरती जो काही थ्रिप्स असतो तर या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा होऊ शकतो। तर याला ओळखायचं कसं? मित्रांनो, पानाच्या पाठीमागच्या साईडनं जर तुम्ही अशा प्रकारचे पानं करपल्यासारखे लालसर जर झाडे असेल, बारीक सोनेरी कलरचा जो काही थ्रिप्स आहे तर तो तुम्ही पानावरती पाहू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, याच टायमाला आपल्या कापूस पिकावरती जो काही हिरवा तुडतुडा असतो तर त्या हिरव्या तुडतुड्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असतो। यावेळेस आपल्या कापूस पिकावरचे जे पानं आहेत तर त्याच्यावरती पिवळ्या रंगाचे डाग पडलेले असतात। पानाच्या ज्या कडा आहेत तर त्या जळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि पान पूर्ण कडक होऊन असं जमिनीच्या दिशेने झुकलेलं पाहायला मिळत असतं। तर हा जो काही हिरवा तुडतुडा आहे तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला हा पाहायला मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, याच वर्षी 3 वेगवेगळे जे काही नवीन कीटकनाशकं आहेत तर ते नवीन कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत। मित्रांनो, आपण दरवर्षी तेच रेग्युलर कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन जर फवारणी केलं तर कधी कधी आपल्या पिकावरती येणाऱ्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स म्हणजे त्या कीटकनाशकाला पचवण्याची जी काही शक्ती आहे तर ती कधी कधी डेव्हलप झालेली आपल्याला पाहायला मिळत असते। तर मित्रांनो, मी 3 नवीन कीटकनाशक सांगतो। तुम्ही कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपल्याला कापूस पिकावरती फवारणी करताना वापर करणं गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये एक ट्रॉपिकल कंपनीचं फ्लाय गोल्ड या नावाचं अतिशय जबरदस्त 3 घटकाचं एकत्रित कॉम्बिनेशन करणारं नवीन कीटकनाशक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये डायनोटेफ्युरॉन प्लस डायफेन्थिरॉन प्लस फिप्रोनिल हे 3 घटक एकत्रित आहे। मित्रांनो, या कीटकनाशकानं तुमचा थ्रिप्स, मावा, तुडतुडे त्याच्यासोबतच जी काही पांढरी माशी आहे तर पांढरी माशीसुद्धा आपल्याला कंट्रोल झालेली पाहायला मिळेल। जर तुमच्या तिकडं फ्लाय गोल्ड या नावाचं कीटकनाशक भेटलं तर प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला याचं प्रमाण जे आहे तर ते 25 मिली वापरायचं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, एक क्रिस्टल क्रॉप सायन्स कंपनीचं जिओरा या नावाचं सुद्धा अतिशय उत्कृष्ट एक नवीन कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतं आहे, ज्याच्यामध्ये फ्लोनिकॅमिड प्लस डायफेन्थिरॉन असं एकत्रित कॉम्बिनेशन आहे। मित्रांनो, या कीटकनाशकानं सुद्धा जो काही हिरवा तुडतुडा त्याच्यासोबतच पांढरी माशी आणि थोड्याफार प्रमाणात जर थ्रिप्स असेल तर तो कंट्रोल झालेला पाहायला मिळेल। जर तुमच्या तिकडे जिओरा या कीटकनाशक जर भेटलं तर आपल्याला प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी फक्त 25 ग्राम या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, एक घरडा केमिकल कंपनीचं जुनंच कॉम्बिनेशन आहे परंतु फॉर्म्युलेशन बदललेलं आहे। बकील या नावाचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आहे। याच्यामध्ये फिप्रोनिल आणि त्याच्यासोबतच इमिडाक्लोप्रिड म्हणजे जे पोलिसमध्ये कॉम्बिनेशन होतं, पण पोलिस हे WG म्हणजे दाणेदार स्वरूपातलं एक कीटकनाशक होतं, पावडर स्वरूपातलं एक कीटकनाशक होतं, परंतु फिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्रिड या घटकाचं एकत्रित कॉम्बिनेशन पहिल्यांदा SC म्हणजे सस्पेन्स कॉन्सन्ट्रेट म्हणजेच थोडक्यात लिक्विड स्वरूपात सुद्धा उपलब्ध झालेलं आहे। यानं तुमचं विशेष करून मावा, तुडतुडे त्याच्यासोबतच जी काही थ्रिप्स आहे तर या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती 100% नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। जर तुमच्या तिकडं बकील भेटलं तर आपल्याला 20 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी बकील या कीटकनाशकाचा वापर करायचा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही 3 कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक वापरा आणि तुमचा महत्त्वाचा म्हणजे जो काही हिरवा तुडतुडा आणि त्याच्यासोबतच जो काही थ्रिप्स आहे या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडींना नियंत्रित करा। आता सध्या तुम्ही पाहू शकता मी पावसामध्ये उभा आहे, कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण असेल तर अशा टायमाला आपल्याला चांगलं बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये झायने प्लस हेक्झाकोनाझोल हा घटक असलेलं एक एंडोफिल कंपनीचं अवतार या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। किंवा शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीचं साप या नावाच्या सुद्धा बुरशीनाशकाचा वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। हे झालं एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे। आता इथून पुढं कोणत्या शेतकऱ्याला विद्राव्य खत घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्या शेतकऱ्याला विद्राव्य खत घेणं गरजेचं नाही ते समजून घेऊया। मित्रांनो, जर तुमचा कापूस या कंडिशनमध्ये असेल म्हणजे बऱ्यापैकी कमराच्या आसपास त्याची वाढ झालेली असेल 2-2.5 फुटाच्या आसपास
तर अशा शेतकऱ्यांनी कोणतंही विद्राव्य खत घेऊ नका. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या झाडाची वाढ थांबवणारे काही औषधं उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही चमत्कार या औषधाचा वापर करणं गरजेचं आहे. 20 ते 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. ज्या शेतकऱ्यांचा कापूस वाढलेला नाहीये, गुडघ्याला लागतोय, 1.5-2 फुटाच्या आसपास गेलेला आहे, तर अशा शेतकऱ्यांनी एक 10-54-10 या नावाची एक नवीन विद्राव्य खताची ग्रेड आलेली आहे. आपल्याला त्याचा वापर करायचा आहे 50 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. हे काय काम करण माहिती का, फुटवे वाढेल, झाडाची वाढ चांगली होण्यासाठी मदत करताना आपल्याला हे जे काही विद्राव्य खत आहे तर ते पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक विद्राव्य खत किंवा एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर अशा प्रकारे आपल्याला एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्या कापूस पिकावरती ही फवारणी करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याचा एकदमच पिवळा कापूस पडलेला आहे, झाडाची वाढ थांबलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांनी एखादं ॲमिनो ॲसिड असलेलं टॉनिक जर वापरलं तरीसुद्धा तिथं फायद्याचं होईल. फोटोसिंथेसिस वाढेल आणि आपलं झाड हिरवगार होण्यासाठी मदत होऊ शकते. तर मित्रांनो, एकंदरीत हा नवीन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? आपण दरवर्षी नवनवीन माहिती देतो, नवनवीन कीटकनाशकांचे आपल्या पिकावरती चांगले रिझल्ट येत असतात. कंटिन्यू तेच कीटकनाशकं वापरण्यापेक्षा काहीतरी नवीन कॉम्बिनेशन वापरा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही नवीन माहिती भेटली का, एक चांगली कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.